छान वाटलं नाही म्हणजे झाल्याबद्दल. काही नाही टेक्निकल म्हणजे आपला कॉन्फिडन्स वगैरे चेक केला जातो. थोडंफार मी एफर्ट दिल्यामुळे झालं. ते जॉब सध्या असं म्हणजे बाकी क्लासला बघितलं तर जॉब ऑपॉर्च्युनिटी नाहीतच. अच्छा. पुणे पॅटर्न आपल्याला चांगलं म्हणजे प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करत आहे. म्हणजे आधी माझे 2-3 इंटरव्ह्यू झाले होते. म्हणजे बाहेरून म्हणजे असं अप्लाय केले पण क्लास करत होतो. पण त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं नव्हतं. म्हणजे जास्तीत जास्त काय नाही रिजेक्शन भेटल आणि आपल्याला म्हणजे एक्सपिरियन्स तरी येईल ना म्हणजे. सो रितेश, अजून काय बेस्ट गोष्टी आहेत की जे तुम्ही स्टुडंटला सांगू शकता? म्हणजे बेसिकच आपले जेवढे कोडिंगचे क्वेश्चन आहेत ते प्रिपेअर केले आपण. ओके. म्हणजे जेवढी जास्त प्रॅक्टिस करतात तेवढं आपण इम्प्रूव्ह होऊ शकतो त्यामुळे कोडिंगमध्ये. नाही म्हणजे एआय बद्दल जास्त तर क्वेश्चन म्हणजे एआय कसं वर्क करतं म्हणजे हा विचारले क्वेश्चन विचारतात एआय बद्दल. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझं नाव रितेश पाचेगावकर. मी लातूरचा आहे. माझं BCA बॅकग्राऊंड आहे आणि मी पुणेरी पॅटर्न इथं डेटा सायन्सचा कोर्स केला आणि आज माझं सक्सेसफुल प्लेसमेंट झालं आहे. थँक्यू पुणेरी पॅटर्न टीम अँड सारिका मॅम. सो जसं मला विचारायला आवडेल, मी सगळ्या स्टुडंटला विचारते. सो रितेश, आज कसं वाटतंय? छान वाटलं मॅम झाल्याबद्दल. अभिनंदन. सो रितेश, तुम्ही काय सांगाल की जसं की आता बरेच तुम्ही इंटरव्ह्यूज दिले किंवा खरंच काय रियालिटी म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये काय विचारलं जातं? काय नाही टेक्निकल म्हणजे आपला कॉन्फिडन्स वगैरे चेक केला जातो. ओके. म्हणजे आपले टेक्निकल वगैरे क्वेश्चन जे आपले शिक्षण झालं त्याबद्दलच. अच्छा. मग तुम्ही म्हणजे नाही का कसं तयारी केली किंवा कसा स्टडी केला ह्या गोष्टीचा? नाही, मला जास्त तयारीची गरज लागलीच नाही कारण जेवढं प्रिपरेशन होतं ते इथंच झालं पुणे पॅटर्न अच्छा. मध्येच. आणि थोडंफार मी एफर्ट दिल्यामुळे झालं. गुड, चालेल. आणि आय थिंक तुमचा ग्रुप पण आहे, राइट? ग्रुप स्टडी तुम्ही कसं बेस्ट वेनी केलं ते जरा सांगाल का? कारण ऑलमोस्ट 2 तुमचे ग्रुपमेट प्लेस झालेत. हा सो ते एकदा मला सांगाल का? नाही म्हणजे इथं जेवढं करत होतं तेवढं सफिशियंट होतं. हं. राहिलेलं आम्ही करायचं असं ग्रुपमध्ये. अच्छा, परफेक्ट. चालेल ना. सो जसं मला तुम्हाला विचारायला आवडेल, की जसं की बऱ्याच मुलांचं एक ड्रीम असते किंवा आय-टीमध्ये जॉब मिळायला पाहिजे. तर मग ह्यामध्ये खरंच मार्केटची रिॲलिटी काय आहे? आणि पुणेरी पॅटर्नची प्लेसमेंट टीमने तुम्हाला कसं नाही का हेल्प केली? म्हणजे जॉब सध्या असं म्हणजे बाकी क्लासला बघितलं तर जॉब ऑपॉर्च्युनिटी नाहीतच. अच्छा. पुणे पॅटर्न आपल्याला चांगलं म्हणजे प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करत आहे. ओके. जॉब वेकन्सी चांगल्या देत आहे. बाकी म्हणजे बाकी क्लासमध्ये नॉन आयटी वगैरे देत आहेत. अच्छा. असंच आहे सगळी माहिती. ओके, चालेल. सो मला हे विचारायला आवडेल, की जसं कम्युनिकेशन किंवा कॉन्फिडन्स जर आपण कॉलेज पास आउट आहे, तर आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात, जसं की तुम्ही पण मला म्हटलात. हां. सो ह्या गोष्टीवरती डेफिनेटली तुम्ही इथं तर प्रिपरेशन आमचं असतंच. पण असं काय बेस्ट एडवाईस द्याल? कारण जसं आता आपण जनरली आपण सगळेच गावाकडून बिलॉन्ग करतो. सो गावाकडच्या मुलांना हा पहिला प्रश्न असतो, की आमचं इंग्लिश चांगलं नाहीये. आम्हाला पण खूप इन्क्वायरीज येतात. सो मग तुम्ही तो फॅक्टर कसा ओव्हरकम केला? म्हणजे पीडी सेशन जे होतं मॅमचं, हं, हं. तुमचं जे अटेंड केलं की म्हणजे त्यामुळे कॉन्फिडन्स आला आणि इंग्लिश पण अच्छा. इम्प्रूव्ह झाली आणि जीडी सेशन वगैरे अटेंड करताना कॉन्फिडन्स आला बोलायला. अच्छा. व्हेरी नाईस. चालेल ना. सो आज तुम्ही काय मेसेज द्याल सगळ्या स्टुडंटला? कारण एक सक्सेस स्टोरी नेहमी बेस्ट वेनी सांगत असते किंवा तुम्ही कसं केलं पाहिजे. सो पुणेरी पॅटर्नचे जे स्टुडंट आहेत, की जे प्लेसमेंटला येणार आहेत, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? म्हणजे तेवढं काही आपण म्हणजे प्रेशर घ्यायचं टेन्शन गरजच नाही. अच्छा. जेवढं आपण रेग्युलर करता रोजच्या रोज जे झाले आहे ते अटेंड केलं तरी तेवढं तरी सफिशियंट आहे आपल्यासाठी. अच्छा. आणि जसं आता तुम्ही कॉम्पिटिशन बघितली मार्केटमध्ये, तुम्ही इंटरव्ह्यूजला गेला होता. काही ठिकाणी फेल्युअर, काही ठिकाणी सक्सेस मिळालं. हां. तर मग ह्यामध्ये ॲज अ स्टुडंट इंटरव्ह्यूचं प्रेशर कसं हँडल केलं पाहिजे? म्हणजे ह्याआधी माझे 2-3 इंटरव्ह्यू झाले होते. म्हणजे बाहेरून म्हणजे असं अप्लाय केले पण क्लास करत होतो. पण त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं नव्हतं. ओके. पण मला वाटलं काहीतरी इम्प्रूव्ह करायची गरज आहे आपल्याला आणि ह्यावेळेस झालं. थोडं इम्प्रूव्हमेंट केलं की चालेल. होतं. चालेल. आता काही मुलं आहे ना, म्हणजे इंटरव्ह्यूला जायलाच घाबरतात किंवा जाऊनही देत नाही. कारण त्यांना ते प्रेशर हँडल करता येत नाही. सो मग आता तुम्ही गेलात 2 बऱ्याच ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू दिला, 2-3 ठिकाणी तुम्ही म्हणताय. सो तो प्रेशर तुम्ही कसा, तुम्हाला नाही वाटलं का, की अरे एवढं मोठं सगळं हे बिल्डिंग आहे, मी जातो बघ म्हणजे नाही का? किंवा मी असंही ऑब्झर्व्ह केलंय लेटेस्ट काही स्टुडंटकडून की ते विचारतात. समजा कंपनीच्या इंटरव्ह्यूला गेले तर कुणाला तरी विचारणार, की बाबा कंपनी कशी आहे? काय सिक्युरिटी गार्डला वगैरे विचारलेलं मी ऐकलंय. आणि मग ते सांगतात, की "काही नाही बाबा तू जा." सो असं आहे, की काही-काही मुलं तिथून पण रिटर्न जातात आहेत. सो तुम्ही एक्झॅक्टली काय फॉलो केलं? नाही म्हणजे जास्तीत जास्त काय होणार रिजेक्शन भेटेल आणि आपल्याला म्हणजे एक्सपिरियन्स तरी येईल ना म्हणजे कसं असतं ते ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स. म्हणजे आपण गेलो पाहिजे आतमध्ये इंटरव्ह्यू हा दिला टाइम पाहिजे. आपल्याला समजत तरी एक्सपिरियन्स कसा असतो म्हणजे नेक्स्ट इंटरव्ह्यूला आपल्याला थोडं प्रिपरेशन तरी होईल.
करेक्ट. सो महत्वाचा लेसन हाच आहे, की मी लेटेस्टमध्ये बऱ्याच मुलांचं हे पाहिलेत फीडबॅक्स, की आपण कुणाला विचारतोय आणि कुणाचा सल्ला घेऊन इंटरव्ह्यू देतोय. सो प्रेशर हँडल करायला शिका. सो मला असं वाटतं, की सिक्युरिटी गार्ड नाही जज करू शकत एखाद्या कंपनीला. सो त्यांना न विचारता तुम्ही डायरेक्टली जर कंपनीवरती ट्रस्ट करत असाल, तर ते खूप बेस्ट राहील. चालेल. सो रितेश अजून काही बेस्ट गोष्टी आहेत, की जे तुम्ही स्टुडंटला सांगू शकता? कोडिंगची प्रॅक्टिस कशी केली? किंवा बाकी कुठल्या गोष्टी त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का? काही पण सांगा. वाटेल. तुम्हाला जे वाटेल ते सल्ला द्यायचा फक्त. म्हणजे ते तुमचं जास्त ऐकतात माझ्यापेक्षा. मी तर रोजच समोर आहे. आठवण गेली मला आता काय सांगावं. म्हणजे बेसिकच आपले जेवढे कोडिंगचे क्वेश्चन आहेत ते प्रिपेअर केले आपण. ओके. म्हणजे जेवढी जास्त प्रॅक्टिस करतात तेवढं आपण इम्प्रूव्ह होऊ शकतो त्यामध्ये कोडिंगमध्ये. अच्छा. आणि आय थिंक तुम्ही डेटा सायन्स क्लास केलेला. हां, तेच. सो आता तुम्ही जे इंटरव्ह्यू दिले, तर त्यामध्ये किती वेळा तुम्हाला एआय, एमएलचे अल्गोरिदम्स विचारले? नाही म्हणजे एआय बद्दल जास्त तर क्वेश्चन म्हणजे एआय कसं वर्क करतं. म्हणजे हां, विचारले क्वेशन विचारतात. आन्सर. एआय बद्दल क्वेश्चन विचारतात. एआयचे आणि फ्युचर वगैरे काय आहे? अच्छा. आणि एक्स्पेक्टेशन्स काय आहेत? म्हणजे समजा असं होतं का, की त्यांनी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही प्रोजेक्ट दाखवा किंवा कोडिंग रिलेटेड गोष्टी करून दाखवा, असं काही विचारलं का? नाही तसं पर्सनल काही मागत म्हणजे जास्त काही नाही. जास्त काही विचारत नाही. फक्त आपलं नॉलेज बघतात, टेक्निकल नॉलेज त्या ठिकाणी. कॉन्फिडन्स हां, कॉन्फिडन्स बघतात. गुड, चांगली गोष्ट आहे. चालेल. सो अजून काही क्वेशन आहेत का इकडे माझ्या टीमला? काय विचारायचंय का? अरे स्टुडंट लेट झाले. प्रश्न तेच आहे. स्टुडंट नवीन आहेत. माझा प्रश्न काय असेल आता की जसं तुम्ही व्हिजिटला आले त्याच्या अगोदर ओंकार आणि अभिजित हे दोघं जण व्हिजिट करून गेले. त्याच्या अगोदर तुम्ही बरेच कोचिंग क्लासेस ठेवले होते. म्हणजे मला ओंकारनं आणि यानं सांगितलं की आम्ही बरेच कोचिंग क्लासेस ठेवून आलोय सर. असं काय बेस्ट वाटलं पुणेरीमध्ये की तुम्ही पुणेरीमध्ये डिसिजन किंवा एमसीए पण करताय ना? एमसीए कोचिंग पण आहे तो. राइट. तुम्ही बेस्ट म्हटलं की तुमचा 10 मिनिटं डिसिजन होता म्हणजे बऱ्याच कोचिंग क्लासेस जाऊन आले होते. कदाचित आमच्यापेक्षा पण काही ठिकाणी तुम्हाला कमी फीस पण सांगितली असेल. पण पुणेरीमध्ये असं काय बेस्ट वाटलं की तुम्ही तुमचा जवळपास डिसिजन कॅन्सल झालेला तुम्ही माझ्या साईडने कॉल केला आणि तुमचा जो डिसिजन झाला की नाही सर कर तुम्ही आता. हे म्हणजे बाकी क्लास पण बघितले आम्ही. हम्म. पण असं ठीक वाटलं नाही म्हणजे सपोर्ट वगैरे छान नाही असं वाटलं क्लासचा. आणि जेव्हा तुम्हाला बोललो कॉलवर तेव्हा असं वाटलं की इथे काहीतरी होईल आपण. नाही ऍक्च्युली तेच आजकाल मुलांचा डिसिजन घेण्यामध्ये फक्त चुकतो आपण एखादा क्लास बघतो रोड साईड किंवा लोकल क्लास आणि त्याच्यामध्ये जातो मग तिथं प्लेसमेंट सपोर्ट नाही मिळत किंवा योग्य मार्गदर्शन मिळत नाही ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. मला तसं त्या मुलांनी फ्रँकली सांगितलं पण म्हणजे अभिजितनं आणि ओंकारने की सर बरेच कोचिंग क्लास फिरून आलोय. मी ह्याच्यामधून सगळ्यामधून बेस्ट निवडतोय आणि मग डिसिजन घेतोय. तसं मग तुमचं झालं फायनल तुमचं तिकडचं काय बिझी शेड्यूल होतं ते झालं आणि या ऍडमिशनच्या हिशोबाने मेजर फोकस कोचिंग क्लासेस पण असायला पाहिजे लोकेशन. म्हणजे आम्ही जेवढे क्लास बघितले त्यामध्ये आम्हाला वाटलं पुणेरीपासून जास्त सपोर्टिव्ह आहे. म्हणजे आपल्याला सपोर्ट पण जास्त होईल प्लेसमेंटसाठी पण. आणि बाकी क्लास असं म्हणजे ऍडमिशनच्या टाइमला म्हणतात आयटी जॉब वगैरे देऊ पुन्हा नॉन आयटी मध्येच प्लेसमेंट आहे. असं आहे. सो तुमचा अनुभव काय आहे? म्हणजे जसा सपोर्ट इन द सेन्स आपण नेमकं काय म्हणू शकतो? सपोर्ट म्हणजे टेक्निकल सपोर्ट म्हणायचंय का ट्रेनरचा सपोर्ट का कसं म्हणजे? नाही म्हणजे इंटरव्ह्यू प्रिपरेशन ओके. डिस्कशन म्हणजे आपलं जेवढं इंटरव्ह्यूसाठी सफिशियंट आहे तेवढं सगळं तयारी करून तयारी घ्यायचं. करून घेतो. ओके. चला चांगली गोष्ट आहे. सो जसं मला सांगायला आवडेल, की पुणेरी पॅटर्नमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांची तयारी आम्ही नेहमीच करून घेतो. सो त्यातल्या त्यात जे बेस्ट द्यायचंय ते आम्ही देतोच. पण जसं की तुम्ही सांगितलं, की तुमचे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत. कारण ॲट द एंड आम्ही फक्त कॉल अरेंज करून देऊ शकतो. अटेंड तर तुम्हालाच करायचं. सो असं आहे. चालेल ना. सो एक आता बघा माझ्या क्लासचे बरेच मुलं येतात, की ज्यांचं असं क्वेशन असतं, की आमचं काही जॉबचं होत नाही म्हणून त्यांचं काही सेट नसतं. म्हणजे लग्न नाही झालेलं. असे खूप मुलांचा क्राउड खूप जास्त आहे. सो अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे मी जेव्हा विचारते, की तुम्ही क्लास का करताय किंवा का करायचाय? सो मुलींची उत्तरं वेगळे असतात. पण मुलांची उत्तरं असतात, की मॅम लग्नच होत नाही. आमचं कुणी मुलगीच देत नाही. सो तुमचे तुम्ही प्लॅन्स किंवा तुम्ही कसं नाही का सांगणार अशा क्राउडला? असं इमॅजिन करा, की तुमच्या समोर तुमचा फ्रेंड आहे आणि तो विचारतोय. सो तुम्ही अशा मुलांना काय सांगाल? सिरियसली मला सेशनमध्ये हेच म्हणतात सगळे. सो आज तुम्ही सांगा. हे म्हणजे कंडिशन मी फेसच केलं नाही ना मग त्याच्याबद्दल काय माहिती पण नाही. ठीक आहे ना. तुम्ही असं इमॅजिन करा, की तुम्हाला असं समोरून तुमचा एखादा फ्रेंड विचारतोय. मग त्याने काय केलं पाहिजे त्या सिच्युएशनमध्ये? त्याला सेट तर व्हायचंय आणि क्लास पण करायचा आहे. पण क्लास करण्यासाठी त्याकडे तेवढा वेळ त्याला द्यायचा नाहीये. आलं लक्षात. त्याला वेळ नाही द्यायचा तेवढा.
सो तुम्हाला काय वाटतं, की हे जे टेक्निकल इंटरव्ह्यूज देणं आहे किंवा ह्याच्यामध्ये प्लेसमेंट घेणं आहे, त्याला खरंच अंदाजे किती वेळ दिला पाहिजे? नाही म्हणजे आपला क्लास रेग्युलर करणं आणि आपलं ओके. 3-4 तासाचं जरी प्रिपरेशन केलं तर तेवढं सफिशियंट आहे. आणि असंच आपण बसून राहिलं फक्त 3-4 तासाचं प्रिपरेशन सफिशियंट आहे. ओके. सफिशियंट आहे आणि स्पीकर बघून बोला. कारण तुम्ही मोठं वाक्य बोलताय, पण ते माझ्याकडे बघताय. हां. कॅमेऱ्यात बघून बोला. हां, 3-4 तासाचं प्रिपरेशन सफिशियंट आहे आपल्यासाठी. आणि आपण जर असं बसलं म्हणजे सेट व्हायचा विचार केला, टाईम निघून जाईल तसाच. करेक्ट. आपली एज पण वाढत जाईल. करेक्ट. त्यामुळे एकदा प्रॉपर आपण केलं हं. तर होऊन जाईल प्लेसमेंट लवकरच. ते आपल्यावर बर्डन पण येणार, टेन्शन पण येणार नाही आपल्याला. बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतं, ह्या जर्नीमध्ये मेंटॉरची भूमिका किती महत्वाची आहे? टीचर्स, ट्रेनर्स ह्यांचा रोल खरंच किती इम्पॉर्टंट नाही म्हणजे आता आपण बाहेर म्हणजे जॉबची कंडिशन बघतो. म्हणजे जसं की आयटी सेक्टर सध्या डाऊन आहे, जॉब नाही. तर मेंटर आपल्याला कॉन्फिडन्स देतात. बरोबर. मग ते आपल्याला परिस्थिती सांगतात. आपण असं बाहेरच्यांचं ऐकून काही पण गेस लावतो म्हणजे जॉब नाही येत. हं. पण आपल्याला म्हणजे वेट करताना त्यांनी सांगतात की जॉब आहेत सध्या. आपलं प्रिपरेशन असलं आपल्याला जॉब भेटून जाईल. बरोबर. सो योग्य मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. जसं की पुणेरी पॅटर्नमध्ये बरेच आमचे ट्रेनर्स आहेत, मेंटर्स आहेत, मी स्वतः आहे. सो महत्वाचा मुद्दा हाच आहे, की तुम्ही एका पॉझिटिव्ह मेंटर सोबत असणं गरजेचं आहे. मग तुमचं सेट व्हायचं टेन्शन निघून जाईल. चालेल. अजून काय मुद्दा घेऊ शकतो? काहीतरी?